सांगलीचे स्वयंघोषित आमदार आणि आमदार किंवा इच्छुक उमेदवार पृथ्वीराज पवार हे आता जयंत पाटलावर उठसूट टीका करायचं काम करत आहेत. त्यांना वाटतंय जयंत पाटील साहेबांच्यावर टीका केली की भाजप मला तिकीट देईल. पण भाजप सारख्या सुज्ञ पक्षाला हे माहिती आहे की 2014ला भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणून भाजपचा झेंडा काढून राजवाडा चौकामध्ये झेंडा खाली जमिनीवर टाकून त्याच्यावर नाचलेली हीच माणसं आणि शिवसेना तिकीट घेऊन उभारलेली हीच माणसं, या माणसाला भाजप तिकीट देईल का? आता मराठा चेहरा म्हणून एखाद्याला जर भाजप तिकीट द्यायला ठरलंच तर ह्यांच्याविषयी बरेच मराठा समाजाचे नेते आहेत जेणेकरून सांगलीवाडीचे दिनकरतात्या पाटील आहेत, त्यांचे स्वतःचे 3 नगरसेवक आहेत, ते स्वतः आमदार म्हणून काम केलेलं आहे, ते आहेत. इकडे शिवाजी डोंगरे पप्पू डोंगरे आहेत महानगरचे, त्यांची स्वतःची मिसेस ते दोघं जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांची ताकद आहे ते आहेत. इकडे धीरज सुरूंचे आहेत, त्यांची स्वतःची ताकद आहे नगरसेवकाची, 2-3 नगरसेवक स्वतःचे आहेत. इकडे युवराज बोडेकर आहेत. तुमचं काय आहे? तुमचा एकही नगरसेवक नाही, तुम्ही स्वतः कधी निवडून आलेले नाही. उठायचं जयंत पाटील